आज होता सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की कुठंतरी दौरा हा पाहिजेच. तर त्यासाठीच आज आम्ही आलो होतो अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निगोज येथे असणारे मळगंगा देवस्थान येथे. येथील चमत्काराबद्दल आम्ही खूप दिवसापासून ऐकून होतो, पण प्रत्यक्षात पाहण्यासाठी आज आलो. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुका, या तालुक्यात अण्णा हजारे यांचे देशभर प्रसिद्ध असलेले राळेगणसिद्धी हे गाव, याच तालुक्यात निगोज हे एक खेडेगाव आहे. या खेड्यातून वाहणारी ही कुकडी नदी आणि याच कुकडी नदीवर असणारा हा अद्भुत चमत्कार. इथे आहे मळगंगा देवीचे देवस्थान आणि तिथे जाण्यासाठी मध्ये पूल बांधला आहे, त्याला झुलता पूल म्हणतात. नदीचे पात्र बरेचसे कोरडे होते, त्यामुळे रांजण खळगे उघडे पडले होते आणि ते विशाल दृश्य पाहून मन भारावून गेले. आणि इथे आहे मळगंगा देवीचे हे मंदिर. दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय वडापाव खाण्यासाठी. आणि खाऊन झाल्यावर आम्हाला इथे कळलं की इथे ऑनलाईन पैसेच घेत नाहीत, तर कसे तरी पैसे दिले आणि आता चाललो रांजण खळगे बघण्यासाठी. तर इथून पहिल्यांदा वरती पुलावरून बघणार. पुलावरून हे असं दिसतं खाली. व्हिडिओपेक्षा प्रत्यक्षात खूप छान वाटतं. पुलावरून सगळं निरीक्षण करून आता आम्ही परत खाली जाणार आणि खाली जाऊन पुन्हा बघणार. हे परत मळगंगा देवीचं मंदिर. या नदीच्या मध्यात 7 कुंड आहेत आणि ती किती खोल आहेत याचा कुणालाही तपास लागलेला नाही. अनेक तज्ज्ञ इथे येऊन गेले, पण कुंडांची खोली कुणालाच मोजता आली नाही. काळ्या कुळकुळीत पाषाणातील ते लहान मोठे खड्डे, तो निसर्गाचा चमत्कार पाहून आमच्या डोळ्याचे पारणेच फिटले. कसे पडले असतील हे खळगे? लहान थोरांना हा पडणारा प्रश्न आम्हालाही पडला होता.
ज्वालामुखीतून लावा बाहेर पडल्यावर तो हळूहळू थंड होऊ लागतो. कठीण पाषाणाबरोबर ठिसूळ दगडही त्यात तयार होतो. तिथून नदी वाहत असेल तर ठिसूळ भाग झिजून तेथे खळगा तयार होतो. कुकडी नदीला वेगही भरपूर आहे. पाणी वेगात वाहिल्यामुळे ठिसूळ खडकांची झीज लवकर होते आणि तिथे अशा प्रकारचे रांजण खळगे तयार होतात. आणि असा होता आज आमचा हा सुट्टीचा दिवस. आता आम्ही चाललोय परत घरी.